मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या 31 मार्च रोजी होणाऱ्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आजच नव्या आयुक्तांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। मात्र या नियुक्तीभोवती ज्येष्ठता की सरकारची पसंती हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। प्रशासनात अशी कुजबूज सुरू झाली आहे। गगराणी यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी मानली जात असून नव्या आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे, संजय मुखर्जी, असीम गुप्ता आणि मिलिंद म्हैसकर ही नावे आघाडीवर आहेत। अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुंबईच्या मनपाच्या आयुक्त पदासाठी रस्सीखेच कशी सुरू आहे, कुणाकुणाची नावे चर्चेत आहेत आपण पाहतोय। सीएमओच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे देशपांडे यांचं नाव आघाडीवर आहे। त्यासोबतच एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांचे नाव चर्चेत आहे। नगर विकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता आणि म्हाडाचे सीईओ मिलिंद म्हैसकर यांची नावे चर्चेत आहेत। आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशान, अनेक दिग्गज अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत, मात्र कुणाची वर्णी लागू शकते, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे? माधवी, भूषण गगराणी हे 31 तारखेला निवृत्त होत आहे, त्यामुळे आजच निर्णय येण्याची शक्यता आहे। अनेक अधिकारी आहेत, त्यांच्या नाव चर्चेत आहे। त्यामध्ये सर्वात जर पाहिलं तर अश्विनी भिडे यांचं नाव सर्वप्रथम चर्चेमध्ये आहे। त्याचसोबत संजय मुखर्जी यांचं नाव आहे आणि असीम गुप्ता। या तिघांमध्ये जी रस्सीखेच आहे ती म्हणावी लागेल। या तिघांनाही शहरी विकासाचा एक चांगला अनुभव आहे। अश्विनी भिडे हे मेट्रो 3 मध्ये त्यांनी संपूर्णपणे कशा प्रकारे मेट्रो 3 ही मुंबईमध्ये राबवली हे सर्व मुंबईकरांनी पाहिलं। त्याचसोबत असीम गुप्ता असतील, यांना नगर विकास खात्याचा देखील मोठ्या प्रमाणावरती अनुभव आहे आणि संजय मुखर्जी हे तर एमएमआरडीए वरतीच आहेत। त्यामुळे या तिघांनाही शहरी विकासाचा एक अनुभव आहे। पण आपण पाहिला असेल तर कुठेतरी ज्येष्ठ जे अधिकारी आहेत ते डावलले जात आहेत का, असं देखील आता एक चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे। आपल्याला माहिती असेल की ज्यावेळेस मुंबई पोलीस आयुक्त यांची नियुक्ती करायची होती त्यावेळेस देखील असाच प्रश्न आला होता। अनेक ज्येष्ठ अधिकारी होते, पण तरी देखील देवेन भारती यांचं नाव समोर आलं आणि त्यांना मुंबई पोलीस आयुक्त केलं। त्यामुळे मुंबई महानगरपालिका आयुक्ताच्या वेळेस देखील हाच निर्णय घेण्यात येतोय का, ह्या देखील एक चर्चेचा विषय आहे। त्यामुळे आता कोणाचं नाव चर्चेत येतं हे आजच समजेल। पण आपल्याला दुसऱ्या बाजूला बघायला लागेल की अश्विनी भिडे असतील, असीम गुप्ता असतील आणि संजय मुखर्जी असतील, यांचं नाव चर्चेत आहे। पण या व्यतिरिक्त मुख्यमंत्री कोणतं दुसरं नाव देऊ शकतात का, हा देखील आता एक चर्चेचा विषय सध्या राजकीय वर्तुळात रंगलेला आहे। नक्कीच सेवा ज्येष्ठतेनुसार आता महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार की सरकारच्या पसंतीने, मुख्यमंत्र्यांच्या पसंतीने, हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले अपडेट ईशान तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।